नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई रिजन यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची मेगा भरती परत निघालेली आहे. तर ही मेगा भरती कुठल्या पदांसाठी आहे, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे, क्रायटेरिया काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबई यांचा ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स यांचा 22/12/2023 रोजी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. यात नोटिफिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स इन द कॅडर ऑफ इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट, मल्टीटास्किंग स्टाफ अँड कॅन्टीन अटेंडंट 2023. तर या पदांसाठीची रिक्रुटमेंट इथं निघालेली आहे. तर एक लक्षात घ्या, स्पोर्ट्स पर्सनसाठी ही रिक्रुटमेंट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल, स्पोर्ट्सचा क्रायटेरियासुद्धा त्यांनी दिलेला आहे. कुठल्या स्पोर्ट्समध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, ते आपण बघणारच आहोत. इम्पॉर्टंट डेट्स यासाठीच्या ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. तर डेट ऑफ इश्यू ऑफ नोटिफिकेशन जे आहे ते 22/12/2023 इश्यू झालेलं आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन ऑनलाईन मोड 19 जानेवारी 2024 चा आत तुम्हाला हे फिल करायचं आहे. वॅकन्सी लक्षात घ्या. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स यांच्या 14 वॅकन्सी आहेत. लेव्हल 7चं पे स्केल आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 18 वॅकन्सी आहेत. लेव्हल 4चं पे स्केल आहे. टॅक्स असिस्टंट 119 वॅकन्सी आहेत. लेव्हल 4चं पेमेंट आहे. मल्टीटास्किंग स्टाफ 137 वॅकन्सी आहेत. लेव्हल 1चं पे स्केल आहे. कॅन्टीन अटेंडंट 3 वॅकन्सी आहेत. लेव्हल 1चं पे स्केल आहे. अशा टोटल 291 वॅकन्सी या स्पोर्ट्स कोट्यामधनं इथे निघालेल्या आहेत. नोट इथे लक्षात घ्यायची, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स और स्टेनो ग्रेड 2 और टॅक्स असिस्टंट और मल्टी टास्किंग स्टाफ. और नोट इथे महत्त्वाचे लक्षात घ्यायचे, कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ इंस्पेक्टर ऑफ इन्कम टैक्स और स्टेनोग्राफर और ग्रेड 2 और टैक्स असिस्टेंट और मल्टीटास्किंग स्टाफ और कैंटीन अटेंडेंट और फॉर ऑल द अबव पोस्ट इन अ सिंगल ॲप्लिकेशन. तर सिंगल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करू इच्छितात ते पद तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. सिलेक्शन क्रायटेरिया असेल, द मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स विल बी कन्सिडर्ड फॉर अपॉइंटमेंट बेस्ड ऑन द फॉलोइंग क्रायटेरियाज. तर ऑर्डर ऑफ अ प्रिफरन्स असेल, मेरिटोरियस स्पोर्ट्समॅन्स विल बी सिलेक्टेड ॲज पर द ऑर्डर ऑफ अ प्रिफरन्स कंटेन इन द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. त्यांचा ऑर्डर आहे त्यानुसार. तर फर्स्ट प्रिफरन्स असेल टू दोज कॅन्डिडेट हू हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन with the clearance of a department of a youth affairs and sports. तर youth affairs and sports या डिपार्टमेंटकडून कंट्रीला रिप्रेझेंट केलेला स्पोर्ट्स म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांना पहिला प्रिफरन्स दिला जाईल. सेकंड प्रिफरन्स टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड अ स्टेट युनियन टेरिटरी इन द सिनियर अँड ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिप ऑर्गनाइज्ड बाय द नॅशनल स्पोर्ट्स Federation recognized by the Department of Youth Affairs and Sports or National Games organized by the Indian Olympics Association and have won medals or positions up to the 3rd place. Between the candidate participating in the senior and junior national championships games, the candidates having participated and won the medal in a senior national champion shall be given the preference. तर 3rd पोझिशनपर्यंतचा तुमचा नंबर जर आलेला असेल नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी तरीसुद्धा तुमचं हे सेकंड प्रिफरन्सला तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. थर्ड प्रिफरन्स टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड द युनिव्हर्सिटी in an inter-university competition conducted by the Association of Indian Universities
and sports boards and have won the medal position up to the third person. तर थर्ड स्पोर्ट्स लेवल युनिव्हर्सिटी लेवलला थर्ड पोझिशनला तुम्ही जर आला असाल थर्ड पोझिशनपर्यंत तर तुम्हाला थर्ड प्रिफरन्स दिला जाणार आहे. फोर्थ प्रिफरन्स टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड द स्टेट स्कूल in the national sports games for the school conducted by All India School Games Federation and have won medal up to the third position. तर तुम्ही स्कूल लेवलला जरी तुम्ही सर्टिफिकेट हे अर्न केलं असेल ऑल इंडियन स्कूल फेडरेशनकडून तर तुम्हाला फोर्थ प्रिफरन्स दिला जाईल. फिफ्थ प्रिफरन्स हा टू दोज हू हॅव बीन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड इन अ फिजिकल इफिशियन्सी अंडर द नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह. तर या ड्राईव्हकडनं जर तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं असेल तर तुम्हाला फिफ्थ प्रिफरन्स असेल. सिक्स्थ प्रिफरन्स हा टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड स्टेट, युनियन टेरिटरी, युनिव्हर्सिटी, स्टेट स्कूल टीम ॲट द लेवल मेन्शन इन द कॅटेगरी B and D बट कुड नॉट विन द मेडल और पोझिशन इन द सेम ऑर्डर ऑफ अ प्रिफरन्स. जर तुम्हा मेडलसुद्धा ओन केलेलं नसेल तर त्यांना सिक्स्थ प्रिफरन्स असेल. म्हणजे जेव्हा 5 प्रिफरन्समधले लोक भेटणार नाहीत त्यावेळेस 6 प्रिफरन्स तुम्हाला दिला जाईल जरी तुम्ही जिंकला नसाल तरी. लिस्ट ऑफ गेम्स आणि स्पोर्ट्सची इथे दिलेले आहे की कुठले स्पोर्ट्स हे कन्सिडर केले जातील. तर यात आर्चरी आहे, ॲथलेटिक्स आहे, आट्यापाट्या आहे, बॅडमिंटन आहे, मल्लखांब आहे, मोटर स्पोर्ट्स आहे, नेटबॉल आहे, पॅरा स्पोर्ट्स आहेत, त्याचबरोबर बॉल बॅडमिंटन आहे, बेसबॉल आहे, बास्केटबॉल आहे, पिनॅक सिलट आहे, पोलो आहे, पॉवर लिफ्टिंग आहे, त्याचबरोबर बिलियर्ड आहे, स्नूकर आहे, शूटिंग आहे, बॉडी बिल्डिंग आहे, बॉक्सिंग आहे, ब्रिज आहे, कॅरम आहे, चेस आहे, क्रिकेट आहे, सायकलिंग आहे, सायकल पोलो आहे, डीप स्पोर्ट्स आहे, शूटिंग आहे, रोलबॉल आहे, रोलर आहे, रोविंग आहे, रग्बी आहे, स्निकर थ्रो आहे, सॉफ्ट बॉल आहे, सॉफ्ट टेनिस आहे, स्क्वॅश आहे. तर 65 स्पोर्ट्स इथे दिलेले आहेत. योगासनसुद्धा आहे. तर या 65 स्पोर्ट्सपैकी कुठल्याही स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या एक्झामसाठी ॲप्लिकेबल आहात. या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. एज लिमिट इथे लक्षात घ्यायची. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स यासाठी तुमचं 18 ते 30 वर्षाच्या आत वय पाहिजे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी तुमचं 18 ते 27 वर्षापर्यंत वय पाहिजे. टॅक्स असिस्टंटसाठी 18 ते 27. मल्टीटास्किंग स्टाफ 18 ते 25. कॅन्टीन अटेंडंट 18 ते 25 पर्यंतचं तुमचं एज पाहिजे. रिलॅक्सेशन ऑफ एज ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 5 वर्ष SC/ST कॅटेगरीसाठी असणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स कुठलीही डिग्री चालणार आहे. स्टेनोग्राफर 12th आणि तुमच्याकडे स्टेनोचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. टॅक्स असिस्टंट एनी डिग्री रेकग्नाइज बाय युनिव्हर्सिटी आणि इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. मल्टीटास्किंग स्टाफला 10वी पाहिजे. कॅन्टीन अटेंडंटला 10वी पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया इथे आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स mumbai.gov.in या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स दिले जातील. ऑनलाईन लिंकसुद्धा त्या वेबसाईटला अवेलेबल आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीची. बाकी यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला त्या वेबसाईटवर ह्या PDF दिलेले आहेत. तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून ही PDF मिळवू शकतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन फी या पदासाठी जे आहे ते 200 रुपये आहे आणि 200 रुपये फीज तुम्हाला पेड केल्यानंतर पुढची प्रोसेस करता येणार आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती शेअर करा आणि काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला लिहू शकता. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.